नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या 36 वर्षीय तरुणाला मिळाले नवे आयुष्य. नवी मुंबईतील तळोजा येथे राहणारे भूषण भालेकर यांचा खारघर येथील सेक्टर 35 परिसरात भीषण रस्ते अपघात झाला. स्कूटर आणि कारच्या जोरदार धडकेत त्यांच्या दोन्ही पायांना आणि हातांना गंभीर फ्रॅक्चर झाले होते. शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रमोद भोर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने तातडीने उपचार सुरू करत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. ORIF ब्रोन ग्राफिक्स आणि आधुनिक इम्प्लास्टमेंटच्या मदतीने फ्रॅक्चर झालेली हाडे पुन्हा योग्य स्थितीत बसविण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर ICU मध्ये विशेष देखरेख ठेवण्यात आली. फिजिओथेरपी आणि उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली असून आता ते पूर्ववत आयुष्याकडे परतवण्याच्या मार्गावर आहेत. त्या एका रात्रीने माझे आयुष्य बदलून टाकले, पण डॉक्टरने मला नवजीवन दिले, अशी भावना भूषण भालेकर यांनी या ठिकाणी व्यक्त केली. ऍक्सिडेंट नंतर हा पेशंट इकडे 36 वर्षाचा मुलगा आहे. त्याला इकडे आणलं गेलं. त्याला दोन्ही पायांना फ्रॅक्चर होतं. एका पायाला मांडीच्या हाडाला आणि एका पायाला पायाच्या लोअर लिंब खाली, पायाच्या खाली, गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर होतं आणि लेफ्ट हँडला दोन्ही हाडं फ्रॅक्चर होतं. त्याचं ब्लड प्रेशर डाऊन होतं. त्यावेळेला आम्ही त्याला इमिजिएटली असेस करून CT वगैरे करून स्टेबलाइज करून पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच दिवशी घेता आलं आम्हाला. मिनिमल इन्व्हेजिव्ह पद्धतीने हे ऑपरेशन करून त्याच्यामध्ये त्याचे चारही जी हाडं आहेत ते आपण स्टेबलाइज केली त्याच दिवशी. त्यामुळे पेशंटला इमिजिएटली आम्हाला मोबिलाइज करता आलं आणि त्याला लवकरात लवकर आम्ही आता 2 महिने झाले तो त्याचे मुवमेंट्स करतोय. स्वतः तो हालचाल करतोय. पेशंटला इमिजिएटली आम्ही दुसऱ्या दिवशी बसवायला सुरू केलं. पाय खाली सोडून पायाला सूज वगैरे होती. ते सगळं ओव्हरऑल हळूहळू त्याची रिकव्हरी होता. त्याला 10 ते 12 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. स्टिचेस वगैरे काढून त्याला आम्ही त्या 12 दिवसानंतर डिस्चार्ज झाला. तो स्वतःहून थोडासा वॉकरच्या साह्याने पाय साईडला बसू शकत होता नंतर. आणि त्याचप्रमाणे आता त्याला 2 महिने झाले सर्जरीनंतर स्वतःहून वॉकरच्या साह्याने थोडा सुरू झाला. त्याला ओव्हरऑल रिकव्हरीला 3.5 ते 4 महिने लागणार असतात आणि दोन्ही पायांना मेडिकवर हॉस्पिटल हे एक टर्शरी केअर सेंटर आहे, ज्याच्यामध्ये ट्रॉमाचा एक स्पेशल युनिट आहे. ट्रॉमा केअर डॉक्टर्स हे पूर्ण वेळ तिथे असतात. त्याचबरोबर इथे सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडिंग CT स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी हे जे डायग्नोसिससाठी लागतात, त्याचबरोबर 70 ऑपरेशन थिएटर हे आहे. त्यामुळे जर ट्रॉमाचा कुठला एक ओपन इमिडिएटली अर्जन्सीवाला पेशंट असेल तर त्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये एवढी इथं तत्परता आहे. तर हे ट्रॉमा केअर युनिट हे कम्प्लिटली म्हणजे हायवेवरचं सेंटर आहे. डेफिनेटली हायर व्हॉल्यूमचा भाग. सो ॲम्ब्युलन्सेस मेडिकवर हॉस्पिटलचे अवेलेबल आहेत. ते सगळीकडे अवेलेबल आहेत आणि तिकडे लवकर आहेत. बाहेर ते लवकर सगळ्या जागेवर पोहोचतातही. बाहेरच्या जे ॲम्ब्युलन्स, बाहेरचे ट्रॉमाचे पेशंट येतात तेही इथे इमिजिएटली हँडल केले जातात. ज्यावेळेलाही कुणालाही मेडिकवरचा एक डेडिकेटेड ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे जो लोकांना माहिती आहे आणि त्या ॲम्ब्युलन्सवरती त्या नंबरवर जर फोन केला तर इमिजिएटली ॲम्ब्युलन्स ही डेफिनेटली मेडिकल हॉस्पिटल प्रोव्हाइड करतात. सो ॲक्सिडेंट झाल्यानंतर बेसिकली ज्यावेळेला आपण कुठलाही गुड समॅरिटन आम्ही जे म्हणतो त्यावेळेला लोकांना मदत आपण करतो. आपली मदत आपण चांगल्या मनानेच करत आहोत. पण ज्यावेळेला समजा एक फ्रॅक्चर पार्ट आहे, समजा इथे फ्रॅक्चर आहे तर दोन्ही जॉईंट्सला, वरचा आणि खालच्या जॉईंटला स्टेबिलाइज करून तो फ्रॅक्चर हलवणे, प्लस मान आणि पाठ ह्याला स्टेबिलाइज करून त्या पेशंटला हलवणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी हे जे आहेत मणका म्हणतो आपण, मणक्यामध्ये जर काही फ्रॅक्चर्स असतील तर ते हल्ले तर पेशंटला पायाला ताकद वगैरे कमी होऊ शकते आणि त्यामुळे हलवताना पेशंटला कधीही फ्रॅक्चर्ड फ्रॅगमेंट हे प्रॉपर स्टेबिलाइज करून आणि न दिसणारे जे मानेचे आणि पाठीचे जे फ्रॅक्चर्स आहेत ते स्टेबिलाइज करून हलवणे. अनुभव तो खूप छान होता. ह्या साईड इथे आलो जेव्हा, तर मी तो खूप पेन मध्ये होतो. सो पण डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली आणि खूप फास्ट केली. मी हे होतो की मला इन्फेक्शन झालं तर म्हणजे मी घाबरत होतो की मला इन्फेक्शन होईल हे होईल. पण मला जेव्हा डॉक्टरने सांगितलं नाही तुम्हाला असं काही नाही होणार, आपण ऑपरेट करतोय, विदिन 24 आवर्स मध्ये आपण सर्व करून टाकू, त्यानंतर पण तुम्हाला काही होणार, त्यावेळेस मला जरासं दिलासा भेटला की हो मी सही म्हणजेच बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या हॉस्पिटलमध्ये आलोय. पहिला तर मी बोललो कारण की फायनान्शियल कंडिशन म्हणजे एवढी नव्हती, तर मी बोललो चला MGM मध्ये जाऊ. तेव्हा माझी वाईफने जरा विचारपूस केली कोणतं हॉस्पिटल चांगलं आहे, तेव्हा आम्हाला माहिती पडलं की मेडिकवर मध्ये छान ट्रीटमेंट होईल वगैरे, तेव्हा आम्ही इकडे आलो.
परंतु तुम्ही आल्यानंतर इथे खूप गोष्टी वगैरे असते, तसं तुम्हाला हा. काही जाणवलं? नाही तसं काही म्हणजे नाही, अडचण तुम्हाला काही नाही जाणवलं. मी आल्याला मला माहित पण नाही की म्हणजे डॉक्टर पटकन आले तिकडे. डॉक्टर आली, मी फर्स्ट टाइम जे आले तेव्हा डॉक्टर आले. त्यांनी जसं मला बघितलं तसंच त्यांनी फटाफट ते जेवढी जखमा वगैरे होती पटकन त्यांनी ट्रीटमेंट करायचं सुरू केलं तेव्हा. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर सामान्य नागरिकांचा कशा पद्धतीने हाल होतात, डॉक्टरांची काय ट्रीटमेंट असते, काय हा. त्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी असते, Right. तुम्ही त्यांच्या निगेटिव्हिटी काढण्यासाठी तुम्ही काय इतरांना तुम्ही मार्गदर्शन करा? मी तर हे सांगेन की माझं चांगलं नशीब होतं की मला डॉक्टर इकडे चांगले भेटले. आणि मी हेच बोलेन की जर आसपास जर तुम्हाला जर पॉसिबल असेल तुम्ही मेडिकवर मध्ये या आणि मेडिकवरची ट्रीटमेंट घ्या. कारण की इकडे सर्व लोक खूप हेल्पफुल आहेत. कोणच म्हणजे असं निग्लेक्ट नाही करणार, काय नंतर करतो असं नाही. इमिजिएट ते लोक ट्रीटमेंट करतात. किंवा मला कसं ना इकडे युरिनचं होतं, मला ना म्हणजे मी एक सांगतो, मला युरिन आलेली. सो मी फक्त त्या मामांना बोललो मला ना युरिन, ते मामा पटकन, तेव्हा ते त्यांच्याकडे नव्हतं, तर ते मामा पटकन जाऊन ते 2 मिनिटांमध्ये माझ्याकडे आले लगेच की बाबा कर तू पटकन करून टाक. मग त्यांचे खूप म्हणजे पटकन हे लोक ट्रीटमेंट करत होते आणि मला जे हवं होतं ते देत होते. आणि टाइमली इकडे फूड ते पण टाइमली येत होतं. एक परिवारासाठी तुमची देखभाल झाली होती. हो. तुम्ही काय तुमच्या माध्यमातून डॉक्टरांना सल्ला द्याल, की डॉक्टरांना तुम्हाला थँक्यू असेल तर कशा पद्धतीने? डॉक्टरांना हो ट्रीटमेंट केल्याबद्दल तर धन्यवादच असेल त्यांचं. अजून दुसऱ्या तऱ्हेने काय म्हणजे ते मला नाही समजत की दुसऱ्या तऱ्हेने मी काय त्यांना बोलू. पण म्हणजे आपण म्हणतो ना की एक डॉक्टरही आपण त्यांना त्या कोरोना वेळेला आपण शिकून गेले की डॉक्टर एक देव आहे. हा तर तशी एक देव तुमच्याकडे जाणार. राईट. डॉक्टर तर ते सर्वच बोलतात की देव आहे आणि ते आहेच. कारण की आपल्याला ट्रीटमेंट आपण घरी बसून नाही ठीक होऊ शकत, आपल्याला डॉक्टर पाहिजेच. कारण की त्यांनी एवढी स्टडी केलेली असते, प्रोफेशनल असतात त्याच्यामध्ये, त्यांनी एवढे वर्ष त्याच्यामध्ये हे केलेलं असतं, त्यांना माहिती असतं की काय झालं आणि काय नाही. तरी सोडल्यानंतर तुमची घ्यावयाची काळजी कशा पद्धतीने घ्यायची डॉक्टरांनी हो, सल्ला तुम्ही डिस्चार्जच्या वेळेस मला पूर्ण प्रॉपर गाईड केलं की कसं मला डॉक्टरने तर मला सांगितलं नाही तू आता असं कर हे कर, म्हणजे तुला ऍटलिस्ट वॉशरूमला तरी जाशील, तू वॉशरूम तरी करेल तेवढं तरी तू हे कर. बोललो ठीक आहे डॉक्टर. मग घरी गेलो आम्ही तसंच, आणि डाएट प्लॅन वगैरे यांनी दिलेला त्याला मी फॉलो करून मी सांगतो ना, मी आय थिंक 2 मंथ मध्ये माझी रिकव्हरी खूप छान झालेली. आणि 2 मंथ मध्येच मी ना पाय खाली टेकायला लागलेलो असं. आणि आता मला 4th मंथ चालू आहे, म्हणजे आज 8 तारीख आहे, 3 तारखेला 3 महिन्यात संपलेला आणि आता 4था महिना सुरू झाला. आणि मी ना वॉकर घेऊन 4-5 स्टेप जातो आणि मागे पण येतोय. तो व्हिडिओ सुद्धा आहे, डॉक्टर सुजितला आय थिंक व्हिडिओ पण पाठवलेला मी आत्ताच 2 दिवस झाले. पण आणि आता पण मी ह्याच्यातून उतरत होतो ना तर मी घाबरलो, म्हणजे गाडीला पकडलं, घरी वॉकरला पकडण्याचं वेगळं आणि गाडीला पकडून मी टर्न मारला ना, मी टर्न अजूनपर्यंत नाही दिलेला स्वतःला. तो मी घाबरत होतो की बॅलन्स जर गेला तर, पण नाही, मला प्रॉपर त्याने जे झालेलं आहे आपले रॉड वगैरे ते चांगले सपोर्ट करतात. कुठे कुठे लागायचं? मला इकडे गुडघ्याच्या खाली हे पूर्ण हाड गेलंय, इथे मांडीचं हाड गेलंय आणि हे हातात.